धन्यवाद भाऊसाहेब, धन्यवाद तुमच्या अशा अनमोल अशा मार्गदर्शनाबद्दल. खरोखर असं सांगावंसं वाटतं कामगारांच्या वतीने, की कामगार बंधू भगिनी असो किंवा कुठलाही सर्वसामान्य किंवा असामान्य असं व्यक्तिमत्व असो, प्रार्थना करणाऱ्या हातांपेक्षा मेहनत परिश्रम करणारे हात केव्हाही श्रेष्ठ असतात आणि ते हात कधीही देवाशिवाय इतरांसमोर कधीही झुकणार नाही. हे सर्वच कामगार बंधू भगिनींनी सर्वांनी सिद्ध करून दाखवलंय. त्याबद्दल परत एकदा मनपूर्वक भाऊसाहेब यांचे मी हार्दिक आभार मानतो आपल्या अनमोलाच्या मार्गदर्शनानंतर. यानंतर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्तिमत्वांचा आपल्या कार्यक्रमाचे आजचे संयोजक निमंत्रक कैलास भाऊ कदम यांना विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार माणिकरावजी ठाकरे साहेब यांना त्यांनी फेलिसिटेट करावं. त्यामध्ये पुरस्काराचं स्वरूप असं आहे की प्रामुख्याने चांदीची तलवार, शाल, श्रीफळ आणि मोमेंटो म्हणजे स्मृतिचिन्ह देऊन या सर्व मान्यवरांचा आपण आणि पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, चांदीची तलवार आणि मोमेंटो या सर्वांच्या मदतीने आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार माणिकरावजी ठाकरे साहेब यांना सन्मानित करायचं आहे. आपल्या पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष आपले कामगार नेते माननीय श्री कैलास भाऊ कदम यांच्या हस्ते सर्व कामगार बंधू भगिनींना जोरदार विनंती आहे, त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक आपल्या आज कामगार मेळाव्यानिमित्त आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीयुत आमदार माणिकरावजी ठाकरे साहेब यांचा गौरव कैलास भाऊ कदम यांच्या हस्ते होत आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि चांदीची तलवार आणि विशेष म्हणजे आपल्या पुण्याची पुणेरी पगडी या सर्वांनी त्यांना सन्मानित करायचं आहे. तर ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी हा इंटकचा मोठा सत्कार स्वीकार करावा. धन्यवाद, धन्यवाद. अन्यायाविरुद्ध लढा पुकारण्यासाठी ठाकरे साहेबांनी तलवार उभारलेली आहे. अन्यायाविरुद्ध लढा उठायचा आहे. कामगार बंधू भगिनींनी जोरदार लढ्याला समर्थन द्यायचं आहे. ठाकरे साहेबांचा विजय असो, ठाकरे साहेबांचा. आणि स्मृतीचे कामगार बंधू भगिनींना विनंती आहे, आपले कामगार मंत्री आहेत वेळापूर्वी आपले सुप्रसिद्ध झाले, आपल्या कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले आहेत. गावी साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. परत एकदा अन्यायाविरुद्ध लढा उभारायचा आहे आणि आपल्या सर्वांना कामगार बंधूंना न्याय मिळवून देण्यासाठी आज हे सन्माननीय व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे. पुन्हा एकदा इंटकच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी गावी साहेबांचं स्वागत करतोय. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. यानंतर पुढील अतिथी आहेत महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शन प्रिय आणि आपले आवडते नेते माननीय आमदार जयप्रकाशजी छाजेड साहेब यांना सन्मानित करण्यासाठी मी आपले पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष माननीय कैलास भाऊ कदम यांना विनंती करतो की त्यांनीही आपल्याच पुणेरी व्यक्तिमत्वाला पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि चांदीची तलवार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. जयप्रकाशजी छाजेड साहेब आपल्या महाराष्ट्राचा आवाज कामगार बंधूंच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी उभारलेली तलवार आणि अन्यायाविरुद्ध लढा पुकारलेला आहे. पुन्हा एकदा कामगार बंधूंना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करावं. यानंतर व्यासपीठावरील दुसरी सन्माननीय व्यक्तिमत्व माजी आमदार, माजी मंत्री, माननीय आमदार, माजी मंत्री माननीय चंद्रकांतजी छाजेड साहेब यांनाही सन्मानित करण्यासाठी मी परत एकदा आपल्या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रीय मजदूर